तलाठी भरती 2023 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, 2 दिवसाच्या आत मित्रांनो तलाठी भरती रिलेटेड सर्वात मोठी अपडेट येणार आहे मित्रांनो। त्याच्याविषयी काय पुरावा आहे याच्याविषयी संपूर्ण अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि मित्रांनो, तुमच्यासोबत सर्व ऑथेंटिक अपडेट्स या चॅनलवरती शेअर केल्या जातात। त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, नॉर्मलायझेशन गुण तुम्हाला कधीपर्यंत समजतील, म्हणजे या तारखेला कोणत्या तारखेला मित्रांनो तुम्हाला नॉर्मलायझेशनचे मार्क पाहायला मिळतील। त्याच्यानंतर मित्रांनो, तलाठी भरती 2023चा जो कट ऑफ आहे, म्हणजे ओपनचा किती लागेल, ईडब्ल्यूएसचा किती लागेल, सर्व कॅटेगरीचा कट ऑफ मित्रांनो आपण एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितला आहे। त्यामुळे मित्रांनो, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये चेक करा, त्याच्यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड नवीन काय अपडेट आहे याच्याविषयी सुद्धा मित्रांनो सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा मित्रांनो, आता सध्याच एक लेटेस्ट न्यूज आलेली आहे, ती न्यूज सर्वप्रथम तुमच्यासोबत शेअर करतो। तर ती न्यूज काय आहे ते बघा मित्रांनो, तलाठी भरतीचा निकाल जानेवारीत निकाल। बघा मित्रांनो, जानेवारी महिन्यामध्ये तलाठी भरतीचा निकाल आहे। मी तुम्हाला ऑलरेडी सांगतोय, जवळपास 20 दिवस झाले मित्रांनो मी तुम्हाला सांगत असेन की जानेवारी महिन्यामध्ये तुमचा निकाल तुम्हाला पाहायला मिळेल। तर काही जण बोलत आहेत फेक न्यूज आहे वगैरे, परंतु तुम्हाला आता समजलेच आहेत। या ठिकाणी ऑफिशियल बघू शकता मित्रांनो। ठीक आहे, तर बघा 8 लाख उमेदवार प्रतीक्षेत, 16,000 जणांचे आक्षेप 8 लाख उमेदवारांनी परीक्षा दिलेली। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट देण्यात आहे। महत्त्वाचे पॉईंट तुमच्यासोबत शेअर करतो। या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी झूम करूया, तुम्हाला व्यवस्थित दिसेल। ठीक आहे, तर बघा, परीक्षार्थ्यांची संख्या फार मोठी होती, त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमाचे उल्लंघन न करता निकाल तयार करणे सुरू आहे। पुढील 2 दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल, तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे मित्रांनो। तर बघा, 2 दिवसामध्ये मित्रांनो नवीन अपडेट येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की तुमचे जे नॉर्मलायझेशनचे मार्क्स आहेत मित्रांनो, म्हणजे काही विद्यार्थ्यांचे 2 मार्क्स प्लस होतील, काही विद्यार्थ्यांचे 4 मार्क्स प्लस होतील, काही विद्यार्थ्यांचे 6 होतील, काहींचे 8 होतील, काहींचे 10 होतील, काहींचे कमी जास्त सुद्धा होतील। म्हणजे ज्यांना पेपर खूपच सोपा आलेला त्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी होतील, ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट हार्ड होती, म्हणजे थोडी अवघड होती, थोडी टफ होती, अशा विद्यार्थ्यांचे मार्क मित्रांनो प्लस होणार आहेत। तर बघा, 2 दिवसामध्ये अपडेट, म्हणजे मित्रांनो आज तारीख आहे 28 डिसेंबरला मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवतोय। आणि 29 आणि 30 जाऊ द्या, 2 दिवस आपण सोडूया। तर जी नेक्स्ट तारीख येते मित्रांनो ती आहे 31 डिसेंबर आणि त्याच्या पुढची एक तारीख आहे ती आहे 1 जानेवारी। ठीक आहे, या 2 तारखांच्या मध्ये, म्हणजे या 2 दिवशी मित्रांनो तुमचे नॉर्मलायझेशनचे गुण तुम्हाला समजतील। म्हणजेच नॉर्मलायझेशन तुमचे किती झालेले आहे, तुमचे किती मार्क प्लस झालेले आहेत त्याची मित्रांनो यादी प्रसिद्ध होऊन जाईल आणि त्याच्यावरतीच मित्रांनो नवीन अपडेट आहे। म्हणजे या ठिकाणी बघा, पुरावा या ठिकाणी बघा, पुढील 2 दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल, तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। आता महत्त्वाचा मुद्दा, तुमचा निकाल कधीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने जाहीर होईल। तर बघा मित्रांनो, निकाल तर मित्रांनो तुमचा 9 जानेवारीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता नाही आहे, कारण की सुप्रीम कोर्टाचा निकालच 9 जानेवारीला आहे। त्यामुळे त्याच्या अगोदर तुमचा निकाल कसा जाहीर होईल, एक कॉमन लॉजिक आहे मित्रांनो। त्याच्यामुळे तुमचा निकाल कंप्लीट मित्रांनो 10 तारखेला लागेल, कारण की या ठिकाणी तुम्ही वाचलं असेल, या ठिकाणी बघा, कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे पुढील 2 दिवसामध्ये। आणि या ठिकाणी अजून एक पॉईंट आहे, या ठिकाणी बघा, म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे। म्हणजे निकाल तयार होईल मित्रांनो 9 तारखेपर्यंत आणि मित्रांनो 10 तारखेला म्हणजे 10 जानेवारीला मित्रांनो तुमचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाईल। त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा, तुमची जी नियुक्तीची प्रोसेस आहे मित्रांनो ती कधीपर्यंत होईल। तर मित्रांनो, नियुक्ती मित्रांनो तलाठी भरतीची तुम्हाला जानेवारी महिन्यातच भेटून जाईल। त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा। जवळपास मित्रांनो 26 जानेवारीला मित्रांनो तुम्हाला चांगल्या दिवशी तुम्हाला नियुक्तीपत्र देण्यात येतील, जाहीर होतील मित्रांनो। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुमचा अजून कोणता डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।